शेतीमध्ये जातात तुम्ही, हो, भाकर बांधतात, तिला काय म्हणतात? आपण बांधिले जातात त्याला काय म्हणतात आपली भाषा मा? काय? वा वा, न्यारी, इथला भारी शब्द आहे. हा, आपली आयराणी भाषा बोलती गोडशे बरं. हो, आणि तुमले सांग सिटी मा राहणार असले ज्या खेडा महिनाडे येलेत ना, प्रत्येक भावना पायपडी विनंती, गाव सोडीशनी जे आता येलेत ना, तुम्हाला पोरेसले मराठी जरूर शिकाडा भाऊसोन, इंग्लिश शिकाडा, पण आपली आयराणी बी येऊ देत जा बरं. ते असले आयराणी बी शिकाडा, कारण आपली आयराणी मातृभाषा आहे. हा, आणि काय गर्व आहे आपले माहितीये का? सर्व भाषांची राणी म्हणजे आपली आहिराणी. सर्व भाषांची राणी म्हणजे आयराणी. एक एक शब्द मा ताकद आहे. हो, कोणी म्हणत असेल शेदोरी, कोणी म्हणत असेल टिफिन, कोण म्हणत डब्बा, आमने न्यारी वजन मा कामशे, बरोबर आहे की नाही? न्यारी न्यारी. हो, तुम्ही जर भाकर बांधतात शेतात जाताना, किती बांधता माया? हो, भाकर अर्धी असन, 3 चतकोर असेल किंवा 1 भाकर असेल, बरोबर आहे ना? 1 भाकर. चटणी किती बांधतास? 2.5 किलो. कितली? चम्मच 2 चम्मच, बरोबर आहे ना? मग याच्यातून आपल्याला काय शिकायचंय? तुम्ही जेवढी भाकर बांधता ना तेवढा परमार्थ करायचा, आणि चटणी इतका संसार करायचा, म्हणजे आपला जन्म सक्सेस आहे. विठ्ठल हे सांगून सांगून आमचे संत गेले महाराज, ऐकायला लोक तयार नाही. मग ऐका ना, आपला परमार्थ कसा याच्यावर बोलत होतो. एक दादाला बापानं सांगितलं, म्हणले बावड्या मी वारीला जाय राहिनो, तू एक काम कर, मी महिनानी वारीला जाय राहिनो, महिनाभर तू एक काम करा ना, देवपूजा करलेत जाय. पोऱ्याने आमन दिनं, पहिला दिन, दुसरा दिन, तिसरा दिन, चौथा दिन, 8 दिन लगून देव दोयात. मायले म्हणे माडी, म्हणे काय रे भाऊ? म्हणे आई देव दो आणा. कितला दिन? म्हणे भाऊ तून बाप फिरी असतो लगून तुलेच 2 आहेत. अहो म्हणे काय रोज ना एक देव दो आणा. त्यापेक्षा असं करस म्हणे, बटा देवच नका सोडं बांधली ना, बटा देवच नका सोडं बांधली ना, येरवर लई घ्या. येर मा बादली मा बटा देव मोक्या करली ना, आणि दोरी बांधली नी, दोर बांधलीस नी, बादली सोडली नी, बादली पाणी मा गई, पाणी मा बुडणी, आणि जशी बुडणी तसा जड जड देव होतात त्या बादली माराय घ्यात, आणि चांदीना देव होतात, पत्तरना देव होतात, त्या पाणी मा तरंगी घ्यात. या भाऊने बादली वर खेची, बादली वर खेची, लंगड्या देव तुमनी भाषा मा आमना लड्डू गोपाल, बरोबर आहे ना? तुम्ही लंगड्या देवच म्हणतोस ना त्याले. हा, मग तो लड्डू गोपाल, हा तो लड्डू गोपाल होता, गणपती बाप्पा होता, अन्नपूर्णा होती, ज्या ज्या होतात ना, हो त्या त्या जड जड देव राही घ्यात, पण ज्यात पत्तरना चांदीना देव पाणी मा राही घ्यात. बादली वर काढी, जिथला देव होता तिथला देवच ना गासोडं बांधली ना, घर घ्या, देवारावर गासोडं ठी दे ना. अहो देवारा माईनी गेला ना, माय म्हणे बावड्या अरे कमीत कमी त्या देवातले अष्टगंध बुक्का ते लाव रे भाऊ. म्हणे माडी देवातले अष्टगंध बुक्का लावायला चालाव नाही. म्हणे का बरे भाऊ? म्हणे बाकी ना देवानी यार आत्महत्या करली नाही. म्हणे काय भाव आहेत लोकेस ना. हा, माय रागवायला लागली का रे बाड्या? तुला अक्कल आहे का? देवपूजा करायची अक्कल नाही तुला? हो, देव नदीत पाण्यात सोडून आला, विहिरीत सोडून आला, माय रागवायला लागली. अहो म्हणे 8,000 राहिलो ती मायना कटका होईल. आता लग्न वाले वर्ष 1.5 वर्ष व्हायला तर राग राग मायना संत आपली बेसनी सासरवाडी नेंग्या सासूबाईने जवायला देखतात सासूले आनंद. सासूबाई म्हणे माय जवाई बापू उन्हात, जवाई बापूला देखतात सासूल कमी आनंद होस का बहिणीसो? बाप 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 बाप. एक बहिणी ते म्हैसले दारमा बांधी ठेवलं होतं. म्हैस इथली को काय म्हणतं, म्हैस ना जोडी इथला बडा चारा पडेल तरी म्हैस को काय राही नाही. नेमकं काय त्रास आहे म्हणतं मावशी? आई म्हैस इथली को काय राही नाही, काय पाणी बिनी लागत होईल ती द्या ना. नाही म्हणे महाराज तिला पाणी पाजायला नाही चालव. म्हणतं का ब? म्हणे मन जवाई राय ना म्हणे दूध पातळ होई जाई म्हणे. महाराज हो म्हणा. बापरे, कितलं प्रेम आहे जवाईवर, कितलं प्रेम आहे. महिला माता तुम्हाला सांगतो, नातं टिकवायचं असेल ना, माझ्या कीर्तनातून भगवंत पटवतोच, पण जगायची पद्धतही सांगतो आणि नातं टिकवायची पद्धतही सांगतो. काही लोकांना पचणार नाही, पण सत्यता मांडायला मला आवडते. सगळ्या मायांना सांगतो आणि सगळ्या सुनबायांनाही सांगतो, नातं टिकवायचं महत्वाचं आहे बरं का. नातं हा, आपली देवपूजा सांगतो मी, पुढे आको सरकसू, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी बरोबर वावर व वाढसू. हा, मी कथा का चाचे चेंदेना वावर व वाढसून बारून बरोबर वेळवर उभा राहसू. हा, नातं टिकवणं महत्वाचं आहे. काही काही बाया आहेत ना, पोरेस ना समोर जवैशने बडाई मारतीस, आणि काही काही बाया सुनबाईना समोर सुनबाईनी बुराई पोरकडे करतीस. मनीषीन वेळेवर चहा भेटी राहिली नाही बहिणीस. हा, राग नाही धरा ना, मला सत्य बोलायला आवडस. प्रत्येक सुनबाईला माझी विनंती असेल, तुम्ही काय मला कोणी असं मला सुनबाईशने काय भाऊ 50,000 देईन म्हण तोंड दाबेल नाही शे,
किंवा सासू वासनी काय लाख 1.5 लाख रुपयात देईन तोंड दाबेल नाही शे आपलं रोकडा काम शे मन तोंड जे सत्यता होना ती मांडी देस मी तुमले राग बिवना तुम्ही मन काय करली शा एक सांगा ना तात्पर्य उन्हात राग तुम्ही काय करली शात पुढली तारीख देवत नाही यांवर मन काय करली शात तुम्ही आणि पट्ट्याला तारीखनी गरजच नाही आपली दुकानच आहे बरे रवी बाबा गिरायकशनी कमीच नाही आया त्या आज न 3रं कीर्तन आहे मन दिन बर्मा मनीषीन अपेक्षा नाही पण मला सत्यता मांडायला आवडते काही लोकांना राग येतो पण आपलं तत्व आहे हो राग उन्हात येऊ द्या ना काय फरक पडस आपलं रोकडं काम आहे काढतून खिचडीला मन बघणं हा प्रत्येक सुनबाईला माझं म्हणणं असेल ताई तू जेव्हा सासरवरनं निघतं माहेरवरनं निघते ना सासरी यायला माहेरवरनं निघते ना सासरी यायला तेव्हा तू तुझ्या भाऊजाईला सांगते तुझ्या वहिनीला सांगते वहिनी पावसाळ्याचे दिवस आहेत मा बापाला 1 कप चहा बनवून देत जा ग बाई सकाळी सकाळी माझ्या माईला आहे ना थंडीमध्ये चहा लागते थोडं चहा बनवून देत जा गाई वहिनी बाई तुनी वहिनी तून मायले किंवा तून बापले सकाळी मा चहा बनाय द्यायला पाहिला असं जर तुला वाटत असते तू बी तून सासू सासराले टाइमवर चहा पाजी देत जाय राग धरू नका जर चूक असेल तर सुधारायला प्रयत्न करा बरोबर आहे ना बोलू ना बहिणी सोन राग नाही करत ना मायच्या प्रत्येक सुनबाईनं हा विचार करायचा की आज माझी सासू माझ्या जवळ आहे आणि मी सुनबाई आहे जर मी माझ्या सासूला टसनस केलं तर उद्या उठून माझी सुनबाई सुद्धा मला तसंच करेल कारण कर्म कोणाला चुकत नाही हो एक कदाचित आपली सावली जशी साथ सोडत नाही ना जशी सावली साथ सोडत नाही तसं कर्म आपली साथ सोडत नाही म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं प्रत्येक सुनबाईला विनंती असेल आपण मायबाप सोडून आलो ना सासू सासरे तेच आपले मायबाप आहेत एवढं डोक्यात ठेवायचं बहिणी बरोबर आहे ना राग नेऊ ना मग आता ऐका आई फक्त सुनबाईशनीच कडे का नातं ठिकाणा ना असं नाही सासू असले बी सांग नाही म्हणा हा तुम्ही आहे ना बहिणी सोन बाकी ना सासवा बोलते येड्या राहतीस तसं चांगलं मालेगाव मध्ये चांगलं वातावरण आहे बा मी येत राहत ना दगत राहत आता हो मालेगाव मध्ये चांगल्या आहेत बेटा म्हाताऱ्या काही ततान्या म्हाताऱ्या सुनबाई जर का पोरगान गाडीवर बशीन कधी बाजारले जात असेल माहेरले जात असेल ना ते प्रत्येक बाईले पचत नाही बाकीच्या बाया सुनबाई जर पोऱ्यान गाडीवर बसे ना लगेच दकवा बिकू दकव ती कशी मजानं मुसडत आणीन बटणी बसो दकव कशी बटणी ती खुली राही नाही काही सुनबाई बसेल येते आणि जर लक्ष्मी पूजन करीस नाही जवळतून पोरले जर सोडालेस ना म्हातारी दाबावर का पापडे टाके ना तरी सुद्धा आजूबाजूने बाईले दकवा गंगू वा बिकू दकव माय मन सोनचिडी काय मजाने बटी नाही राहिली म्हणजे तुनी सोनचिडी दुसराने मजाना मुसडाने मराल टाईमवर खावाल बेटी तुले हा नातं टिकवायचं आपल्या हातात सुनबाईला सुद्धा हा विचार करायचा मी मायबाप सोडून आली सासू सासरे ते माझे मायबाप आहे आणि सासून सुद्धा हा विचार करायचा माझी मुलगी गेली कोणाची तरी सून बनून पण माझ्या मुलाची पत्नी येते ना ही माझी सुनबाई नाही हीच माझी मुलगी असेल इतकं पवित्र नातं आहे महाराज घराचं वातावरण टिकतं आणि घरनं वातावरण कितलं का खराब राह ना या 2 बाया सुधारू शकतेस कितीही बगीचा सुकलेला असेल ना 2 लोक त्याला हिरवळ आणू शकतात कोण कोण एक पत्नी आणि दुसरी माय या 2 भूमिका समजदार राहिल्या ना किती सुकलेला बगीचा असेल तरी तो फुलू शकतो 2 बाया समजदार पाहिजे घरात पण आते वातावरण असं होई जायले एक शेर ते दुसरी 1.25 शेर हा आठेण्या बाया सोड्यात का बाहेरण्या बाईच नाही ते विठ्ठल विठ्ठल सासूबाईच्या कडे गेला सासूबाईनं जावई बापूला बघितलं स्वयंपाकाला लागले याला आनंद माझ्या सासूबाई आता स्वयंपाकाला लागली माझ्यासाठी काहीतरी पाहुणचार करते आता सासूबाईनं सांगितलं जावई बापू मी तुमच्याकरता स्वयंपाक करते तोपर्यंत एक काम करा तुमचे सासरे भाऊ वारीला गेलेत आमचे देव धुवून टाका म्हणे तो म्हणे ज्या कटकाल बी आहे ना आता आलो तोच दांगडो आठ बी उभा करते ना पण मायले नाही म्हणताय सासूल नाही म्हणता येईल का मायले नाही म्हणता येईल काम पण सासूल नाही म्हणता येईल का आता भाऊ देव धुवाल बसणार पहिला दिन देव धुवाय घ्या सासूने दुसरा दिन बी तोच दांगडो तुमना सासरा घर नाही देव धुई टाका म्हणे तो म्हणे घर बी तोच दांगडो आठे बी तोच दांगडो म्हणे आठे बी देवच 2 आहेत घर गवते माय आराय मारीन त्यापेक्षा आई जीवनच नको म्हणे आत्महत्या करीन मर्द असू पण देव 2 नाही अहो भाऊनी जंगलला मार्ग धरली ना मस्त सुनावा दे काही गियर दिक नाही आले येर मा उडी मारणार तोपर्यंत वीर मालकानं याचा हात धरला म्हणे कार भाऊ काय करा ना म्हणे मला जीव ठेवणार नाही वीर मालक हुशार होता तो म्हणे कार भाऊ एवढं अनमोल किंमतनं शरीर भगवानने दिले जगिले ना मरी का बरं आहे ना आत्महत्या का कराय ना तो म्हणे मला जगणं नाही वीर मालक म्हणे हे भाऊ अरे मरू नको रे तुला काम न दुख लागत होय काम धंदा करू नको तुला काही काम वसवय काम करू नको
मनाकडे राह. आणि तुले जर कधी भाऊ जेवणनी चिंता होई ना भाऊ, जेवण सुद्धा 2 टाइम ने 3 टाइम मी दिसू, तुले बिड्या काढायला लागतेच होती ना, सिगरेट बिगरेट लागत होय ना, सिगरेट सुद्धा मी दिसू भाऊ. तुले काम न दुख लागत होय, काम करू नको, धंदा करू नको, तुला जे पाहिजे ते दिसू, फक्त बडी बडी आम्हाला देवारामाना देव दोय टाकत जाय म्हणे. मला सांगा असा परमार्थ केल्याच्या नंतर भगवंत भेटेल का गुरुजी? भगवंत भेटेल का असा परमार्थ केल्याच्या नंतर? अजिबात अपेक्षा ठेवायची नाही, अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. मग साधकांना पटवलं नाथबाबांनी की भैया आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर नामाचा उच्चार रात्रंदिवस करावा लागेल. रात्रंदिवस. मग रात्रंदिवस जर शक्य होत नसेल ना, काही क्षण का असे ना, आपण कीर्तनात बसलोय ना, अंतकरणापासून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, काही क्षण का असे ना, माझे माऊली ज्ञानोबा राय तर क्षणावरच येतात, मिनिट पण नाही, सेकंद नाही, क्षण. आणि तुम्हाला सांगतो क्षण म्हणजे हा सेकंदापेक्षाही छोटा. विठ्ठल विठ्ठल पुरावा सांगेल पुरावा. हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबा राय सांगतात, देवाची येद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. फक्त क्षणभर अंतकरणापासून जर भगवंताला दिलं तरी सुद्धा जीवनाचं आपलं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल साधकांनी नाथबाबांना सांगितलं, ठीक आहे नाथबाबा तुम्ही सांगताना रात्रंदिवस नामचिंतन आम्ही करू, मग देवाला तेवढं आवडेल का? नाथबाबा सांगतात नाही रे वेड्या हो, हा तो पहिला प्रकार सांगितला नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग जर भगवंताला तुमच्या जवळ घ्यायचं असेल किंवा भगवंताच्या जवळ जायचं असेल, तो अधिकार तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी दुसऱ्या नियमाचं पालन करावं लागेल. तुळसी माळगडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा. विठ्ठल विठ्ठल खर तर मालेगाव मध्ये एवढी कीर्तन झाले तरी पण तेवढा समाज जमतो कीर्तनाला. आणि आज सुद्धा मला ते समाधान वाटतं की मालेगाव मध्ये अजून कीर्तनाला यावं. असं समाजही जमतो, ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत. मी सहज बोलस तरी म्हणे माया बहिणी मना काका भाऊ दादा पुरा खुशी खुशी हाशील येतच. हो म्हणजे इतका आनंदित राहतो श्लोके कीर्तन मा, तुमले देखील माल सुधरत नाही. काय काय सांगू असं. हा मी तुमनं प्रेम देखील पुरा ठावई जास. आणि विशेष करून विशेष करून तुम्ही तर आलेच, पण ज्यांची कीर्तनाला हाजरी असते, ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे, परिचयाचे असणारे आविष्कार दादाश्री आलेले. हा हा क्या बात आहे. राधे राधे. देवाला आवडणारा दुसरा प्रकार सांगितला, गड्यामध्ये तुळशी माळ धारण करायची. तुळशी माळ गडा गोपी चंदन टिडा हृदयी कडवडा वैष्णवांचा. तुळशी माळच का सांगितली?
तुळशी माळच का सांगितली देवानं? असं का नाही सांगितलं 2-4 तोड्याची माळ? नाथबाबांनी असं का नाही सांगितलं? सोन्याची माळ का नाही सांगितली? तुळशी माळच का सांगितली? त्याचा फरक सांगतो. जर सोनानी माळ घाली बहिणी सोन तुम्ही आणि समजा एसटीना प्रवास करा ना, संध्याकाळ वेगळी एसटी सुटी गे स्टँडवर एकल्याच येत तुम्ही, गयामा सोनं तुम्ही पोत कमीत कमी 2 ते 2.5 तोड आणि पोतशे बराबर. तुम्ही पोत बी दपडतीस आणि दाग बिराज माय पोत ना पोत लेवामुळे चोर माले नको मारी टाको. बरोबर आहे ना? कितला दरार आहे पोत ना, कितला दरार आहे. अंगवर सोनं आहे पण कवय चोर घात कर टाकतील सांगता येत नाही. पण त्या सोनान जागावर जर तुळशीने माड राहिली ते उलट तुम्हाला गयामाने तुळशी माड देखील नाही. एखादा माणूस देखील सांगे नाही रे माडकरी बाई कोणतरी परमारते की बिचारी माऊली ताई कुठे जाणे सोड देऊ का बहीण तुले? कवय सोड देऊ का बहीण तुले? बहीण म्हणेन कवय सांगितो. हा जेव्हा तुमच्या गड्यात तुळशी माळ असेल नाही का, मग तुळशी नाथ बाबा जर तुळशी माळच सांगतायत काय रे भाऊ चालणार रे? त्याच ना बजेट असा बुवा बटन दाबा का चित्र बदल साय चित्र बदली नाही राहणं झालं भाऊ रे. अजून 1 तास बदलाव नाही रे आप्पा. आणि खरं सांग का बहिणी सोन तुम्ही म्हणे माया बहिणी आहेत राग अजिबात धरा नाही. आईनीच तर या 2 पोरे जायला ना याच ना करता नाही बोल राहिनो मी. प्रत्येक मायनी पोऱ्याले आई समजाडायला पाहिजे. आता सध्या प्रत्येक माय आहे ना आता जन्मालो ना का तवच पाहिजे 7-8 महिना ना लेकरू रास तवच पाहिजे त्यांना हातमा मोबाईल दे देत ताई त्याला मोबाईल नको देऊ. नाही महाराज त्याला मोबाईल देऊ का तवयच खास तो महाराज मोबाईल देऊ का तवयच ऐकस तो. 7-8 महिना ना पोरगाला मोबाईल दिशात त्याला वयन काय लागेल आपू सांगस. काही काही पोरं टीव्ही समोर बसतात टीव्ही देखू नका असं आपलं दुमत नाही. पण टीव्हीवर चांगला चॅनल बी येत ना जडे कीर्तने येतात जडे भागवत कथा आहेस नाही का रामायण कथा आहेस ते ऐकाडो पोरसले. पण आपला पोरले टीव्ही दखान सवय मोबाईल दखान सवय आता मोबाईल मा बी नको तशा जाहिराती येवायला लाग्यात. 10-5 मिनिटं आपण सिरियल देखा ना मधमा जाहिराती येतीस ना बहिणीस वन हो. आणि सर्व जाहिराती चांगल्या राहतीस असं नाही बाकीना जाहिराती अशा राहतीस त्या अर्धाला कपडा सोर राहतीस. मग त्या पोरसल्या ना त्या नागडा उघडा चित्रा दखान सवय पडतात ना अशा जाकेल झुकेल बाबा पट्टत नाही घर नाही जातच ते त्यातले सवय पाडा असं चित्र बे दखानी विठ्ठल विठ्ठल. तुळशी माळच का सांगतात नाथ बाबा? देवाला तुळशी किती प्रिय मोजून 5 मिनिटात सांगेल लक्षपूर्वक ऐका. तुळशी किती प्रिय उदाहरण म्हणून सांगतो ऐका. नारद महर्षी येत होते. सत्यभामा आई उभ्या होत्या. देवाच्या 8 पत्नी पटराण्यांपैकी 1 पत्नी सत्यभामा. सत्यभामा रस्त्यावर उभी होती. नारद महर्षींनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर नारद महर्षींनी विचारलं म्हणले आई साहेब तुम्ही लय सुंदर दिसतात आणि तुम्ही सुंदर आहात म्हणून जगाचा मालक कन्हैया तुम्हाला पती म्हणून भेटले. आता जराशी स्तुती कर दिनी म्हणजे आता सत्यभामा माय काय आवरा आहे का हो. लोकेच ना थोडीशी बडाई मार दिने ना तरी सुद्धा लोके आवरावतात नाही. एखादा तरुण पोरगाल जर वाढदिवसले लिखी दे ना आमचे भाऊ भावी आमदार भावी नगरसेवक तो गरमाना बांडा इकीन पार्ट्या देस हो भाऊ आय पद्धक रे काका या लोके तुले उचली धरतीन उपटी देतीन रे तंगड्या दरीने. यासले वाढदिवसले इथलंच सांगा ना आमच्या भावी नगरसेवकचा वाढदिवस आहे. या आवराव तसंच नाही याच ना डोकावा फिट व्हाय जात मी नगरसेवक बनसू हो भाऊ लोकेच ना अर्धलं ही काय गेराय नानमा. विठ्ठल सत्यभामा आईला सांगितलं आई तुम्ही लय सुंदर आहात म्हणून जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुम्हाला पती म्हणून भेटला. आता सत्यभामा आईला जरा वेगळा आनंद. सत्यभामा आईने सांगितलं नारद महर्षींना महर्षी या जन्मामध्ये मी सुंदर आहे म्हणून ब्रह्मांडाचा धनी मला पती म्हणून भेटला. मला पुढच्या जन्मामध्ये योच पती जर भेटायला पाहिजे याच्यासाठी मला काय करावं लागेल? सत्यभामा आईने सांगितलं नारद महर्षींनी सत्यभामा आईला सांगितलं पुढच्या जन्मात जर योच पती तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणे काय? यो पती या जन्मामध्ये कोणाला तरी दान करावं लागेल.
या जन्मामा जरी नवरा दान करा ते पुढला जन्मामा नवरा भेटेन म्हणे. आता सत्यभामा आईले बाणच नाही आता औषधी आनंद लिहिली उभा असं. पुढला जन्माना विचार करा मग पती दान करायचा म्हणे. कोणाला दान करायचं? नारद महर्षींनी सांगितलं दान करायचं असेल तर साधू संतांना दान करायचं. सत्यभामा आई म्हणे आता आम नाट येते तुम्हीच संत येतस म्हणे. हो मग तुम्हालाच दान करते म्हणे पती. आता पती दान केला भगवंत तिकडनं येत होते सत्यभामाच्या महलात जात होते तोपर्यंत नारद महर्षींनी हात धरला. म्हणले देवा कुठं चालले? म्हणले सत्यभामाच्या महलात. अर्थात देवाला सगळं कळत होतं पण सत्यभामाची जिरवायची होती देवाला. म्हणे सत्यभामाच्या महलात जातोय. नारद महर्षींनी सांगितलं तिकडे जाऊ नका. का? तुमच्या पत्नीनं तुम्हाला मला दान मध्ये दिलेलं आहे, मला दान केलेलं आहे. आता तुमच्या पत्नीचा कोणत्याच पत्नीचा अधिकार नाही, तुमच्यावर माझा अधिकार आहे. तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. कृष्ण भगवंताला घेऊन जातात तोपर्यंत देवाच्या 16,108 बायकांमधनं 16,106 बायका आरुड्या मारायला लागल्या सत्यभामाला. का ग तुझा एकटीचा नवरा आहे का? तुझा एकटीचा अधिकार आहे का? आम्हाला विचारलं का नवरा दान करताना, पती दान करताना आम्हाला विचारलं का? सत्यभामा घाबरायला लागली. नारद महर्षींना म्हणे महर्षी 16,106 बायका आहेत इथं. या 16,106 बायका आहेत प्रत्येकनी एक एक बुद्धा मारा तरी बी उपाट देतील म्हणे. मग म्हणे मन म्हणा पती माल वापस द्या. नारद महर्षी म्हणे पती वापस भेटीन पण ज्या व्यक्तीला तुम्ही दान दिलेलं आहे देव त्या व्यक्तीला विचारा त्याची इच्छा काय, त्याच्या इच्छेप्रमाणे तो दान देईल तुमचं रिटर्न. पण त्याच्या मोबदल्यामध्ये काय द्यावं लागेल ते विचारावं लागेल. म्हणले महर्षी सांगा ना काय देऊ? नारद महर्षींनी सांगितलं देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. सगळ्या 16,108 बायकांचं सोनं ठेवलं तरी देव उचलला जात नाही. किती बायकांचं? 16,108 बायकांचं सोनं ठेवलं तरी देव उचलला जात नाही. तुम्ही म्हणसान सोनं वैन वैन कितलं वय 16,108 बायकांना तोये 2-2 तोये 5-5 7-7 तोये वय. त्या काय साधारण बायका होत्यात का? साधारण बाया होत्यात का? त्या गरीबण्या बाया होत्यात का? जगना मालकण्या बायका होतात त्या. बरोबर आहे की नाही? हो. कोणाच्या बायका होत्या? अरे देवाच्या बायका. देव पण कोणचा? अरे मित्राला प्रसन्न झाल्याच्या नंतर मित्राला दान करताना सोन्याची नगरी दान करतो. त्याच्या बायकांकडे सोनं किती असं कल्पना करा ना. हा मित्राला दान करताना सोन्याची नगरी दान करतो म्हणजे त्याच्या बायकांकडे सोनं किती असन. 16,108 बायकांचं सोनं ठेवलं एका तराजू मध्ये. एकीकडे भगवंत बसलेल्या. भगवंत 16,108 बायकांकडनं ते सोनाकडनं उचलले जात नाही. एक दासी पडत पडत गेली जी रुक्मिणी आई साहेब तुलसी वनात बसलेल्या होत्या. रुक्मिणी आई साहेबांजवळ गेली. दासी सांगितलं आई साहेब भगवंताला नारद महर्षींना दान देऊन टाकलं होतं पण आपल्याला देव रिटर्न घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी 16,108 बायकांचं सोनं ठेवलं तरी देव उचलला जात नाही. काय करायचं? रुक्मिणी आई साहेब हुशार होत्या. तुलसी वनात बसल्या होत्या. तिथूनच एक तुलसी पत्र घेतलं. सगळं सोनं बाजूला केलं. सगळं सोनं बाजूला केलं आणि तिथं फक्त एक तुलसी पत्र ठेवलं आणि एका तुलसी पत्रावर माझा जगाचा मालक उचलला गेला. सोन्या नाण्यानं नाही, एका तुलसी पत्रावर माझा ब्रह्मांडाचा धनी उचलला गेला. कल्पना करा तुलसी माल पूर्ण घालल्याच्या नंतर किती प्रेम करेल देव आपल्यावर. विचार करा ना. हा तरी बी लोकेशला सुधरत नाही. माडा घाला ना. बाकी ना ते मंजूर येतो महाराज आमले बी माडा घाल द्या पण खावा पिवाल चालस ना महाराज. फाशीलीन मर जायर तू. हो उलगेल वावर. बाकी ना ते आज सांगतो महाराज फक्त पेवानं बंद कर द्या खावानं चालू राही अशी माडा शे का तुम ना पान मापान माडा नाही बकरीना आतड्या टाक देतून गया मग बानट सुरत ना. काय विचारतील लोके सांगताच येत नाही. हो भगवंताला अतिप्रिय तुलसी आणि ती तुलसी जर तुम्ही धारण केली ना तर भगवंताला आनंद होतो. तुलसीचा व्यक्ती ज्याने तुलसी माल धारण केली तो आणि बिगर तुलसीचा व्यक्ती फरक सांगतो तुम्हाला. रस्त्याने जर ट्रक चालते सोपं उदाहरण आहे. रस्त्यानं आई साहेब रस्त्यानं ट्रक चालते. ट्रक चालत असताना चढावचा भाग आहे टेकडीचा भाग आहे. समोरून कुत्रा गेला. 2 प्रकारचे कुत्रे सांगतो. एक पट्टावाला कुत्रा घ्या चढावना भाग आहे. ट्रक मा माल भरपूर आहे. ट्रक ड्रायव्हर विचार करत जर का ब्रेक दाबा ते म्हणा मोसम तुटी जाईल आणि जर नाही दाबा कुत्र चेंदाय जाईल. आणि पट्टावाला कुत्र आहे म्हणजे यांना कोणतरी मालक आहे आपल्यावर केस झाल्याशिवाय राहणार नाही. मग तो मोसम तुटाना विचार नाही करस पण कुत्र वाचाडाना विचार करस. अर्जंट ब्रेक लावस. का बर? पट्टावाला कुत्र आहे भाऊ यानं कोणतरी मालक आहे. आणि त्याच जागावर बिगर पट्टानं कुत्र जाऊ द्या. ट्रक ड्रायव्हर ट्रक चालणाऱ्यांना चढावना बागे मध मग कुत्र जाई राय ना. ट्रक ड्रायव्हर मोसम तुटाले बेईन का कुत्र मराल बेईन. ज्या कुत्रानं कोण मालकच नाही त्याला चेंज इंडिंग जाई ना तो. बरोबर आहे ना. समजी राय ना का म्हणणं. हो पट्टावाला जर कुत्रा राही ना तो कोणतं बी संकट
अर्जंट ब्रेक मारस आणि बिगर पट्टानं कुत्र राह ना का त्याला कव बिचेंदी निघ जास. आता तुम्ही ठरावा पट्टावाला कुत्र बनाना का बिगर पट्टानं कुत्र बनाना. विठ्ठल विठ्ठल मला या विषयावर जरा जास्तच विषय सुचतात बरं का बोलायला. राग नाहीच ना तुमले असं. बाकीच ना टाया वाजावर समजे की पटी घेते असले. हो जीवनामध्ये दुसऱ्यावर दया करणं ज्या माणसाला आलं ना, दुसऱ्यावर दया करणं जो माणूस शिकला ना, तो माणूस सक्सेस झाला समजायचं. हा आणि दुसऱ्यावर दया करणं म्हणजे काय? मुक्या प्राण्यावर दया करणं. आणि प्रत्येक धर्म मुक्या प्राण्यावर दया करायला शिकवतं. पण आपण आहे ना बाकी ना त्या इथला 150 राहता ना आपण सांगू ना मांस मच्छी खाऊ नाही भाऊ, दारू पिऊ नाही भाऊ. मी एकले बोलतो भूषण मा सांगाल भाऊ पेणारा बी आपला 150 राहतच. रवी बाबा एक होता तो गैरी दारू पिये त्यान मायबाप मंजूर होणार. रवी बाबा तुम्ही कीर्तन कार्यत याला 2 शब्द समजाडावं म्हणे. म्हणतं कार भाऊ दारू नको पेत जाऊ रे, दारू गंदी रास रे, शरीर खराब करत. नुसता बशी बशी आहे की राहता. त्याला म्हणतात एक बादली दारूनी भर आणि एक बादली पाणीनी भर. बैल्य सोड किंवा गदळाला सोड म्हणतं गाढव. ते दारू पिवाव नाही. काय पिन कोण? गाढव. गाढव म्हणणं असं होतं गाढवले अक्कले भाऊ काय पिऊन काय नाही पिऊ. त्याला म्हणतं 2 बादल्यावर एक दारूनी भर आणि एक पाणीनी भर. अरे गदड सुद्धा दारूला तोंड लावत नाही. तो माल सांगे गदडाला दारूना काय संवाद समजावय म्हणे मरा. मग असं काय काय नीच राहतस ना तेवढं बरं आहे. आपण ना आठ मालेगाव मा नाही येत. विठ्ठल विठ्ठल आणि दारू पिणारच नाही गैरी फजिती रास. साहेब कवय कवय दारुडा काय चावी देते त्यासना नेम राहत नाही. मी ध्यानात देत नाही त्यासनाकडे. एकदा आया ते इराणी ना सर्व पित्री अमावश्या. हो अमावश्याला इथला नेतात फिरताना बाकी ना बाप 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 बाप. हो आया को एक श्रावण ना पहिले असते अमावश्या. या 2-3 अमावश्या पुरा नेतात फिरतात लोक. हो नेमका 2 मित्र होतात. इथला ठाव घ्या त्यासले काही सुधरे नाही. रस्ता तरी चाल राहतात. पावसाळा दिवस विजा चमकी राहतात. तो एक म्हणे ए मला फोटो कोण काढ राहणार म्हणे. हो बानड सुरूत ना सांगायला ना फोटो काढताना तुला उलगेल वावर ना कोण फोटो काढी रे. हो विजा चमकी राहतात म्हणे मला फोटो कोण काढ राहणार म्हणे. तसा तसा मग त्या इयर ना जोडे चालना घ्यात बांधेल इयर होती. आता एक उठ ना कसा तरी पण म्हणे काय बांधेल रे ढुकीन दे काही याने ढुकीन दे काही याला नेमका वरतीन चंद्र असा दिखना. तो बाजूवाला म्हणे बावड्याव म्हणे काय रे बाई चंद्र काय यार मा पडी घ्यार म्हणे. पियले त्या बेवड्या आहेत काय बी चावतीन त्या. बाई चंद्र काय यार मा पडी घ्यार म्हणे. हा दुसरा म्हणे बाई मग जरी यार मा पडेल काढना पडी बो म्हणे आपले. पण काढा ना कसा म्हणे. बाजूमा बादली पडेल होती दोर बांधणे ना बादली सोडणे नाही. बादली मग पाणी वड राहतात बरेल बादली वरवून. तो म्हणे तू तानी दर दोर माल देखू दे बादली मा चांदोबा आठ केलशे का यान डुकी देख बरोबर बादली मा प्रतिबिंब दिखी राहता. बावड्या सोडू नको बरोबर हाट केले म्हणे बादली मातशे म्हणे. वड म्हणे तू दोन्ही वडाला लागणार. वडाना बजेट सापडणार नाही. दूर असा वडा दोन्ही छातडावर बादलेली नाणा दोन्ही चित्ता दडांग पडणार. तू बावड्या दगड वर वर चिटकाय दिना म्हणे मी. येडा त्या काय बी सांगते. हा बेवडाच ना काय खरं रा. हा बेकार काम शे. पण तुम्हाला सांगतो यांच्यासाठी दारूसाठी बोलतो पण तुमच्यासाठी सांगतो माया हो मांस मच्छी खाना गलत बात आहे. गड्यात माळ घाला मुक्या प्राण्यावर दया करा. मी आता वृंदावनला गेलो होतो. आमचे 40गाव परिसरातले मोगनचे डॉक्टर आहेत दादासाहेब मोगनचे रवी बाबा डॉक्टर आहेत. हो कदम डॉक्टर म्हणून आयुर्वेदिक औषध वगैरे देतात. मस्त माणूस आहे. त्या माणसाने 15 लोकांना सोबत आणलं आणि मला सांगितलं महाराज तुम्ही जर प्रेमानंद बाबांचं दर्शन करून देसान तर खूप उपकार होतील. मी 2 दिवस वेळ काढलं. म्हटलं मी 2 दिवस येईल पण मला 3ऱ्या दिवशी कीर्तनाला पोचायचे. कारण माझं तत्व आहे घेतलेली तारीख रविकिरण महाराज टाळत नाही. मी मेलो तरी सुद्धा मना आत्माई कीर्तन का बाकीने बाया सांगते बहीण ब्यान राव माय हा मरणा का सावध राहा ना दुसरा कीर्तन करणार कीर्तन लिहि नाही जावा. हो मी मेलो तरच येणार नाही. जिवंत असल्यावर नक्की कीर्तनाला येतो. हा ठरलेलं आहे आपलं. हो विठ्ठल विठ्ठल माझ्याकडे 2 दिवस शिल्लक आहे. डॉक्टर साहेब तुम्हाला न्यायचं असेल तर मला घेऊन चला प्रेमानंद
बाबांचं दर्शन मी करवेल, पण तिकडनं येताना तुम्ही कोणत्याही पद्धतीत, मग ते विमानानं असेल, रेल्वेने असेल, काय आपल्या गाडी निकालला येतच नाही, पण मला कीर्तनले सोड दीजा. म्हणे चालेल महाराज. 2 दिवसासाठी आम्ही गेलो. प्रेमानंद बाबांचं दर्शन करायचं होतं, लाईन लावली आम्ही. एक महाराज माझा मित्र आहे, तिथं सगळी लाईन लावलेली, दर्शनाला जायचं. आम्ही गेलो दर्शनाला. दर्शनाला जायच्या आधी, दर्शन होईल त्याच्या 1 तास आधी एक हॉल आहे, त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना बसवलं. बसल्याच्या नंतर मी बसलेलो होतो, तोंडाला मास्क होतं. डॉक्टर साहेबांचा फक्त 1-1.5 वर्षाचा पोरगा होता. 1-1.5 वर्षाचा पोरगा होता. आता बाबांना लोक प्रसाद आणतात, तो सगळा प्रसाद जमा केलेला होता. जमा केलेला प्रसाद कागदामध्ये पॅक होता, प्रत्येकानं दिलेला असतो तो प्रसाद. आणि त्या तिथलं वृंदावनचं शिकवण असं आहे, असा नेम आहे, जोपर्यंत भगवंताला ते नैवेद्य देत नाही तोपर्यंत कोणीच खात नाही. मग आता जोपर्यंत देवाला नैवेद्य चढवलं जात नाही तोपर्यंत ते फळ खायचा अधिकार कोणालाच नाही. आणि हे 1-1.5 वर्षाचं पोरग ते फळ बघत होते आणि रडत होतं. आणि त्याच्या मम्मी पप्पांना इशारा करत होतो, पप्पा पप्पा. आता बाप इथला करोडपती होता, दुसरा लोक जे लय जायला होता, 2 लाख रुपये 2च दिनमा खर्च करेल होता. कितला? 2 लाख रुपये दुसऱ्यांकरता खर्च करेल होता. ते पोऱ्यांकरता काय ते 10-20 रुपयानं पण नाही देता यावं का? पण नंबर जेमतेम लागेले, मधना घुसेलेत, बाहेर निघता यावं नाही, बाहेर निघ्या ते बाबांना दर्शन व्हावं नाही. आणि पोरगा रडी राहता, ते मायबापना आत्मा तैतही राहता. ते पोरगा सांगे मला आईच पाहिजे, पोरगा नुसतं रडे. मी सहज एका महाराजांकडे बघितलं, साधू महात्म्याकडे, गुरुजी ये बच्चा रो रहा है, अगर आपके पास कुछ फल होगा तो ये बच्चे को दे दो, रो रहा है, ना तो आपको चैन से बैठने देगा ना तो इनके माता पिता को बैठने देगा. त्या गुरुजींनी एक केळी आणली, पोराला केळी दिली. नेमकं योगायोग त्या पोऱ्याला केळी आवडी. ते पोरग केळी खावा लागणार. त्यांना चेहऱ्यावर आनंद दे की त्यांना मायबापली इतका आनंद होय ना. बाबाचं दर्शन करीन घरून होत, रूमवर बसणोत आम्ही. बसानंतर मी त्यासले विचार म्हटलं, डॉक्टर साहेब पाय पडीन माफी मागेन बोलस, मना प्रश्नानं उत्तर द्या. म्हणे काय महाराज? बाबा काय म्हणतं, तुम्ही जवळ तुम्हाला पोरगा तुमले फड नाकडे बोट दे काढरांता तवय तुम्हाला भाव काय होतात? म्हणे असा आत्मा तैते राहता, आई फड जरी लाख रुपयाना राहता ना तरी बी मन पोऱ्या लिन खावाडतो, पण आठे हातच नाही लावती राहणार बाबाले, भगवंताले प्रसाद देवाशिवाय खावाच नाही. काय करू म्हणे, आत्मा ते गण तैते राहता म्हणे. म्हणा का मना पोऱ्या रडी राहणार, 10 रुपयाना फंड नाही करता, मी दुसरा सोड 2 लाख रुपये खर्च करणारा माणूस मना पोऱ्याला 10 रुपयाना फंड नाही देऊ शकी राहिनो म्हणे. आत्मा तैते राहता म्हणे. म्हणा म्हणतं डॉक्टर साहेब तुम्हाला पोरगाले फक्त फळ खावायला भेटी नाही राहणार, तुम्हाला आत्मा तैते राहना. लोके दुसराना मायबापनं बच्च लईन कापीन खाय जात, शासना आत्माने ते त्याला पाहिजे का? हा तुम्हाला जीव कस काय व्हायचास दुसरानं बच्च कापी खाय जावा ना? कधी विचार केलाय या गोष्टीचा? अरे तुम्हाला पोरगाना अंगमा जर ताप राहना तरी तुम्हाला रातभर चित लागत नाही, दिनभर कितला का काम करेल राहणार, रातमा 4दा उठतेच माया. आणि मायमन पोऱ्याला ताप ते नाही बरं घ्या ना. म्हणजे तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही, तुम्हाला पोऱ्याना पायमा काटा जरी म्हणणा ना तरी रातमा 2-3दा उठतेच. मायमन पोऱ्याना पाय तिने सुजे घ्यावी ना. तुम्हाला पोरगाना पायमाना काटा तुमले सैन होत नाही, तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप सैन होत नाही, तू नवरा दुसराना जीव कापिलयस आणि तू कुशाल राहतीन खावाडस. माय योग्य आहे का ते? अजिबात नाही. मग आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकले, गणपती बाप्पाचा आजचा 8वा दिवस आहे. सगळ्या बसलेल्या माझ्या माया, सगळ्या बसलेल्या माझ्या बहिणी आज आता कीर्तनामध्ये अशी शपथ घेणार आहे, आजच्या नंतर आमच्या चुलीवर मटण मासा शिजणार नाही, अशी शपथ लिहिल्या बहिणीसोबत. बाकीने बाया माय वाव भावते येडांगतच चावेस, माय मजानाच चावेस. बाकीने बाया येरारले शिलगा बघ येड येते त्यांबरचे काय लागत, त्यांबरचे काय येड होते काय बी चावेस ते. पण खरं सांगतो माया हो तुम्हाला आम्ही ना मायेचा सागर, दयेचा सागर म्हणतो. ही दया तुमच्या अंगी असली पाहिजे हो. तुम्ही दया दाखवत जा. मोक्या प्राण्यावर दया करणं तुमचं काम आहे. तुम्हाला आम्ही मायेचा सागर म्हणतो. तुमच्या अंगी ममता आहे म्हणून तर तुम्हाला माय म्हणतो ना. हा मायने प्रत्येक तुम्हाला पोरगा जिथला तुमले प्रिय तिथला प्रत्येक मायनं पोरग तुमले प्रिय पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे की नाही? मग आपण थोडक्यात सांगाच, तुम्हाला पोरगाल जरी मागली गेली मा एखादी बाईनी कानमा दिदीनी, तुम्ही काय सांगतास? ताई मन पोऱ्याला मार का गरज तांजात मी साडी लय राहनो तुम्हाला सत्कार करणार आहे मला, हा सांगतास का तुम्ही? तुम्हाला पोरगाना जर कानमा मारा ना तुम्ही जिपोट्या धरायला तयार राहतीस बहिणी सण. म्हणजे तुम्हाला पोरगाला एक चापट मारेल तुमले सैन होत नाही, ती बकरीनं बच्चा कापीन काय जातीस असं थोडंफार काहीच नाही का बहिणी? हा विठ्ठल विठ्ठल साधकांनी सांगितलं नाथबाबांना, नाथबाबा आम्ही गड्यामध्ये तुळशी माळ धारण करू, व्रत एकादशी करू आणि हो वैष्णवांबद्दल मनात आदर ठेवू. मग एवढ्यावर देव प्रसन्न होईल का? नाथबाबांनी सांगितलं अरे भैया अजून तर ऐकायचंय. म्हणे काय? अरे पुढे अजून तुम्हाला आषाढी कार्तिकेची वारी करायची. आषाढी कार्तिक
आषाढी कार्तिकी पंढरी